नमस्कार मित्रांनो, छोट्या पडद्यावरून मोठ्या पडद्यावर काम करायला मिळणं हे प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं। आता बालकलाकार साईराज केंद्रेला मोठ्या पडद्यावर झळकण्याची संधी मिळाली आहे। साईराज त्याच्या आगामी मराठी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। बालकलाकार साईराज केंद्रेला आमच्या पप्पांनी गणपती आणला या गाण्यातून लोकप्रियता मिळाली। या गाण्यावर अनेकांनी रील्स बनवले। साईराजच्या हावभावांनी प्रेक्षकांचं मन जिंकलं। या गाण्यामुळे व्हायरल झाल्यानंतर साईराजनं झी मराठी वाहिनीवरील अप्पी आमची कलेक्टर या मालिकेमध्ये सिम्बा म्हणजेच अमोलची भूमिका साकारलेली। या भूमिकेमुळे साईराज घराघरात पोहोचला। साईराज विनोदी रील्स शेअर करतो। चाहते या रील्सवर कमेंट्स करत साईराजला कौतुकाची थापही देतात। आता साईराज एका मराठी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। या सिनेमाची चर्चा गेल्या काही दिवसापासून सुरू आहे। या सिनेमाच्या निमित्ताने कलाकार अनेक माध्यमांना मुलाखत देताना दिसत आहे। क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम या सिनेमातून साईराज प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे। या सिनेमामध्ये अनेक लोकप्रिय कलाकार झळकणार आहे। त्यामुळे चाहते साईराजचं कौतुक करताना पाहायला भेटत आहे। सांगायचं झालं तर हा सिनेमा 1 जानेवारी 2025 रोजी प्रदर्शित होणार असून या सिनेमामध्ये अनेक दिग्गज कलाकार पाहायला भेटणार आहे। तर मित्रांनो, या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा।